अमरावती शहर हादरलंय। शहराच्या मध्यवर्ती भागात एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली। सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची दिवसा ढवळ्या गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली। विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी तिचा पती चंद्रपूर येथे ड्युटीवर होता। हत्या कशासाठी झाली, आरोपी कोण, पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। राहुल तायडे यांच्या पत्नी आशा तायडे वय वर्ष 36 या महिला पोलीस कर्मचारी होत्या। त्या गुरुकृपा कॉलनी वडाई नाका परिसरात राहत होत्या। शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी 2 मास्कधारी आरोपी त्यांच्या घरात शिरले। त्यांनी गळा दाबून आशा तायडे यांचा खून केला। त्यावेळी घरात त्यांचा 10 वर्षीय मुलगा शौर्य ही उपस्थित होता। शौर्याने प्रसंगावधान राखत घरात राहणाऱ्या भाडेकरू मुलींना आवाज दिला। त्याच दरम्यान आरोपी भिंत ओलांडून फरार झाले। हल्लेखोर अजूनही पसार आहेत। ही हत्या पूर्वनियोजित होती का? पती राहुल तायडे हे राज्य राखीव बलाच्या चंद्रपूर येथे कर्तव्यावर असतानाच ही घटना घडणे अनेक शंका निर्माण करत आहे। घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांच्या विविध पथकांकडून तपास सुरू झाला आहे। अब्दुल कलाम या पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येनंतर अमरावतीत ही दुसरी पोलीस कर्मचाऱ्याची हत्या आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणेत खळबळ माजली आहे। एकीकडे पोलिसांचेच कर्मचारी असुरक्षित असतील तर सर्वसामान्य माणसांचं काय? सिटी कोतवाली पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येने संपूर्ण शहर हादरलंय। पोलिसांच्या प्रतिष्ठेचा सवाल निर्माण झालाय। लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी जनतेची मागणी आहे। सिटी न्यूज तुम्हाला या प्रकरणातील प्रत्येक अपडेट देतच राहील। पाहत रहा सिटी न्यूज।